हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. तर आजचा टॉपिक आहे आपला 9thचा मॅथ्स डे 34. तर आज आपण दिवस 34वा बघणार आहोत. आपण दिवस 32वासुद्धा कंप्लीट केलेला आणि दिवस 33वाला एक टेस्ट आहे तुम्हाला, टेस्ट नंबर 2, सेतू ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2. तर तीसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. आय होप तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. जर बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेस्ट नंबर 2ची लिंक सेंड करेल. तर चला, तर मग आज आपला डे 34ला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. तर डे 34 आहे एरिया कमर्शियल मॅथमॅटिक्स. नेम ऑफ द युनिट रेशो अँड प्रपोर्शन. तर आजच्या युनिटचे नाव आहे रेशो अँड प्रपोर्शन. सब युनिट आहे फर्स्ट फॅक्टरायझेशन अँड सेकंड डिफरंट युनिट्स इन मेजरिंग सिस्टीम्स अँड देअर कन्वर्जन्स. सॉरी माय मिस्टेक, कन्वर्जन. तर आजच्या युनिटचे नाव आहे रेशो आणि प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण. त्यानंतर आहे सब युनिट फॅक्टरायझेशन आणि डिफरंट युनिट्स इन मेजरिंग सिस्टीम्स अँड देअर कन्वर्जन. तर जे वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात त्यामध्ये कोणकोणत्या डिफरंट युनिट यूज होते, त्यांचं कन्वर्जन कसं केलं जातं, हे आजचं तुमचं सब युनिट आहे. तर लर्निंग आउटकम आहे फर्स्ट फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर. सेकंड राईट द गिवन रेशो इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. अँड द लास्ट थर्ड फाइंड रिलेशन बिटवीन द युनिट्स इन डिफरंट मेजरिंग सिस्टीम्स. तर काय लर्निंग आउटकम्स आहे तुमचे आज? तुम्ही जो गिवन नंबर असतो दिलेला त्याचे तुम्ही आज प्राईम फॅक्टर्स कसे फाइंड करणार ते शिकणार आहात. त्यानंतर जो रेशो असतो त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे लास्ट त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड करणार शिकायला, तो कसा स्टेप्स असतात ते शिकणार. त्यानंतर थर्ड आहे फाइंड रिलेशन बिटवीन द युनिट्स इन डिफरंट मेजरिंग सिस्टीम. म्हणजेच काय, जे डिफरंट मेजरिंग सिस्टीम्स असतात त्यांच्यातील जे युनिट्स असतात त्यांचे रिलेशन काय असतं, को रिलेशन काय असतं, हे आज तुम्ही शिकणार. हे 3 तुमचे आजचे आउटकम आहेत. सो आफ्टर द लर्निंग आउटकम देअर इज दी लेट्स रिकॉल. म्हणजे तुम्ही 8वीत काय शिकलेला आहात ते जरा आठवून घेऊया. तर सब युनिट आहे फर्स्ट फॅक्टरायझेशन ऑफ अ नंबर. म्हणजे जो नंबर असतो गिवन त्याचं फॅक्टरायझेशन कसं केलं जातं ते आज आपण बघूया. फॉलोइंग नंबर्स आर एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. खाली जे नंबर्स आहे ते त्यांचा आपण प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर्स शो करूया. तर फर्स्ट आहे 14. मग 14चे असे पार्ट्स करायचे, म्हणजे असे फॅक्टर पाडायचे की ते प्राईम नंबर्स असतील. तर काय आहे 7 × 2. तुम्हाला एक नोट होती बघा प्राईम नंबरच्या डेमध्ये की 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. म्हणजे तो इव्हनसुद्धा आहे आणि प्राईमसुद्धा आहे. तर 7सुद्धा प्राईम नंबर आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल प्राईम नंबर्स म्हणजे काय? प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर जे कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये येत नाही. इन सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तुम्हाला असं समजेल की ते कोणत्याही पाढ्यात येत नाहीत. आणि दुसरी म्हणजे कसं की त्याला फक्त एकाने आणि फक्त त्या अंकानेच भाग जातो. तर 7 आहे, मग 7 कोणता त्याच पाढ्यात येत नाही. नंतर 7ला फक्त एकाने भाग जातो आणि 7ने म्हणजे 7 × 1. तर हे झाले तुमचे प्राईम नंबर्स. नंतर आहे 27. 27 तुम्ही कसे लिहू शकता? 3 × 9. मग 9 कसे लिहितात? 3 × 3. म्हणजे 27चे प्राईम नंबर काय होणार? 3 × 3 × 3. त्यानंतर आहे 36. मग 36 तुम्ही स्टेप वाईज जायचं. 3 × 12. त्यानंतर मग 12 कसं लिहिणार? 3 × 4. मग 4 कसे लिहिणार? 2 × 2. सो द फायनल आन्सर विल बी 3 × 3 × 2 × 2. सो हे झालं तुमचं फॅक्टरायझेशन ऑफ नंबर. त्यानंतर आहे तुमचं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रेशो. फाइंड द फॅक्टर्स ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, देन कॅन्सल द कॉमन फॅक्टर्स फ्रॉम बोथ. राईट द रेशो इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. बघा, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रेशो काय असतं? जेव्हा तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स फाइंड करतात त्यानंतर जे फॅक्टर्स येतात त्यातील तुम्ही काय करायचं, जे कॉमन फॅक्टर्स असतात दोघातून म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून, ते तुम्ही कॅन्सल करणार. आणि ते कॅन्सल केल्यावर तुमचा जो लास्ट उरणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जो मध्ये नंबर उरणार तो तुमचा काय राहील? सिम्पलेस्ट फॉर्म. तर तुम्ही बघू शकतात 4/8. मग 4/8चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यामध्ये जे प्राईम नंबर्स असतील. मग तुम्ही पाडले 4 × 1 4 × 2. मग यामध्ये काय कॉमन आहे? 4 आणि 4.
मग 4 कॅन्सल केल्यानंतर काय उरणार तुमचं 1/2. मग तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म काय तयार होईल 4/8चा, दॅट इज 1/2. सॉरी 1/2 तयार झाला. मग 1/2 तुम्ही कसं लिहू शकता, दॅट इज 1:2. त्यानंतर सेकंड आहे 28/7. मग 28 आणि 7चं रिलेशन शोधायचं की कशाने दोघांना कॉमन फॅक्टर येईल. तर 27 म्हणजे 7 × 4 म्हणजे 7 × 4, that is 7 × 4 is equal to 28 and 7 × 1 is equal to 7. So the common factor is 7 get cancelled and the final answer will be 4/1, that is 4:1. तर 4:1 हा काय झाला तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड करायचे असतात. आय होप तुम्हाला हे फॅक्टरायझेशन ऑफ नंबर आणि सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रेशो समजला असेल, आणि समजलं नसेल तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्यानंतर तुमचं थर्ड पॉईंट होतात डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट्स अँड देअर कन्व्हर्जन. तर हा एकदम इम्पॉर्टंट भाग आहे. हा तुम्हाला जेव्हा तुम्ही 9वीतनं 10वीत जाल, 11वीत जाल, 12वीत जाल किंवा तुम्ही डिग्री करणार, जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुम्हाला युनिट कन्व्हर्जन एकदम IMP असा टॉपिक आहे. तर हे जे तुम्हाला टॉपिक्स आहे ते तुम्ही अगदी नीट अंडरस्टँड करून समजून घ्या. तर आपण बघूया एक्झाम्पल दिलेलं आहे. तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 year is equal to 12 months, 1 hour is equal to 60 minutes, 1 rupees is equal to 100 पैसे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कन्वर्जन दिलेले एक्झाम्पल्समध्ये. तर आपण ते बघूया की एक्झाम्पलसुद्धा दिलेले आणि हे तुम्ही समजून घ्या, लर्न करून घ्या. जर तुम्हाला युनिट कन्वर्जन्स हवे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला जे युनिट कन्वर्जन लक्षात ठेवण्याचे टिप्ससुद्धा प्रोव्हाइड करेल. त्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करूया. तर आधी आपण एक कन्सेप्ट बघून घेऊया. तर फर्स्ट आहे 1 डझन. बॉक्समध्ये आहे थिंग्स, म्हणजे बॉक्स खाली दिलेला आहे. तर 1 डझन म्हणजे किती वस्तू, तर तुम्ही लिहू शकतात 1 डझन इज इक्वल टू 12 थिंग्स. त्यानंतर सेकंड आहे 1 सेंटीमीटर म्हणजे हाऊ मेनी MM म्हणजे मिलीमीटर. तर तुम्ही लिहू शकतात 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. याच बेसवर तुम्हाला एक्झरसाइज दिलेला आहे. चला तर मग आता आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स. तर तुम्हाला हे खाली 5 नंबर्स दिलेले आहेत, तुम्हाला त्याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. तर चला तर मग आपण आता याचे फॅक्टरायझेशन करायला सुरुवात करूया. फर्स्ट आहे 45. मग 45 तुम्हाला पुढे दिलेले आहे त्यांनी ऑलरेडी, तुम्ही तसं करू शकतात. किंवा जे खाली 98 आणि 120 दिलेले आहेत ते तुम्हाला स्वतःला करायचे आहे. बट इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे एक अंक म्हणजे त्याचा एक फॅक्टर, तर तुम्ही डिव्हिजन करून सुद्धा ते करू शकतात. तर 45 इज इक्वल टू 5 इंटू बॉक्स. मग 45 डिवायडेड बाय 5 करायचं. मग किती येईल आन्सर, दॅट इज 9. मग 5 इंटू 9 दॅट इज 45 इज इक्वल टू, मग आता 9चे फॅक्टर्स पाडायचे. मग आन्सर काय येईल तुमचं 5 इंटू 3 इंटू 3 दॅट इज 45. त्यानंतर आहे दुसरं 38. मग 38 इज इक्वल टू 2 इंटू 19. थर्ड आहे 48 दॅट इज इक्वल टू 3 इंटू वॉट, म्हणजेच काय 48 डिवायडेड बाय 3 दॅट इज 16. मग तुम्ही लिहायचं 3 इंटू 16. मग 16चे प्राईम फॅक्टर्स 4. मग 3 इंटू 4 इंटू 4. मग 4चे प्राईम फॅक्टर्स दॅट इज 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. मग त्यानंतर फोर्थ आहे 98. मग 98चे तुम्ही असे फॅक्टर्स पाडायचे. आता यांनी दोनापासूनच स्टार्ट करू शकता, पण आपण मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत जायचं. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन फर्स्ट, आणि मी तुम्हाला नोटबुकचा फोटो दिलेला आहे फिल इन द बॉक्सेस भरून. तर जे बॉक्सेस आहे ते मी बॉक्सेस शो केलेले आहे, तुम्ही बघू शकतात. फर्स्ट 45 इज इक्वल टू 5 इंटू 9. मग 9चे फॅक्टर 3 इंटू 3. त्यानंतर 38 ट्वाइस इंटू 19. देन आफ्टर 48 3 इंटू 16. देन 4 इंटू 4. मग 4चे प्राईम फॅक्टर 2 इंटू 2. मग त्यानंतर आहे फोर्थ 98 दॅट इज 2 इंटू 49. आणि 49चे पार्ट्स आहे 7 इंटू 7. आणि लास्ट आहे 120 इज इक्वल टू 5 इंटू 24. मग 24चे फॅक्टर्स पाडले 3 इंटू 8. त्यानंतर 8चे फॅक्टर्स पाडले 2 इंटू 4. आणि नंतर 4चे फॅक्टर्स पाडले 2 इंटू 4. हे फॅक्टर्स कुठपर्यंत पाडत जायचे, जिथपर्यंत तुमचा शेवटचा अंक प्राईम नंबर येत नाही तिथपर्यंत तुम्हाला हे फॅक्टरायझेशन करायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 5 नंबर्स दिलेले होते फॅक्टरायझेशनसाठी, ते तुम्ही केलेले आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. तुमचा दुसरा क्वेश्चन आहे राईट द सिम्पलेस्ट फॉर्म, म्हणजे तुम्हाला सर्वात शेवटचा जो रेशो असतो त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा आहे.
तर तुम्ही बघू शकतात. फर्स्ट आहे 32/40 इज इक्वल टू 8 इंटू 4/8 इंटू 5. तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म करताना काय करायचं असतं, जो कॉमन फॅक्टर असतो तो कॅन्सल होतो आणि जो उरलेला असतो तो तुमचा सिम्पलेस्ट रेशो असतो. तर 4/5 आला तुमचा सिम्पलेस्ट रेशो. त्यापुढे तुम्ही असं लिहून द्यायचं 4:5. नाही लिहिलं तरी चालेल. नंतर आहे 66/88. तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता 22 इंटू 3/22 इंटू 4. पण मी स्टेप बाय स्टेप केलं. 11 इंटू 6/11 इंटू 8. 11 गेट कॅन्सल. उरलं काय 6/8. मग 6/8 कसं लिहू शकता 2 इंटू 3/2 इंटू 4. 2 गेट कॅन्सल. उरलं काय 3/4. त्यानंतर आहे 63/45. दॅट इज 9 इंटू 7/9 इंटू 5 इज इक्वल टू 7/5. फोर्थ आहे 72/48. दॅट इज 24 इंटू 3/24 इंटू 2. 24 गेट कॅन्सल. आन्सर आहे 3/2. आणि क्वेश्चन 2 मधलं फिफ्थ होतं लास्ट 65/39. दॅट इज 13 इंटू 5/13 इंटू 3. 13 गेट्स कॅन्सल. फायनल आन्सर इज 5/3. सो हा झाला तुमचा क्वेश्चन 2. सिम्पलेस्ट फॉर्म तयार करायचा होता. क्वेश्चन 3 आहे फिल इन द बॉक्सेस. तुम्हाला जे मेजरमेंट दिले आहे युनिट मेजरमेंट त्यांचं तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे क्वेश्चन 3मध्ये. तर आपण केलेलं आहे बघा. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स अँड 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जी आहे फिल इन द बॉक्सेस ते तुम्हाला कंप्लीट करायची होती. एक्झरसाईजमध्ये ओन्ली 3 क्वेश्चन्स होते तुमच्या आणि अतिशय इझी अशी एक्झरसाईज आहे. तर अशा प्रकारे तुमचा डे 34 कंप्लीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जसेच्या जसे लिहू नका, थोडा दिमागाला ताण देऊन लिहा जेणेकरून तुम्हालाच त्याचा फायदा होईल आणि इतर वर्ग मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. थँक्यू.